अंत्रोळी गुंजेगाव फाट्याजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 19 वर्षीय ITI विद्यार्थी रिहान मिनाज मुजावर याचा मृत्यू झाला. समोरील हायवा टिप्परने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात घडल्याचा आरोप मैताच्या वडिलांनी फिर्यादीत केला असून मंद्रुप पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिहान मुजावर वय 19 हा सकाळी आपल्या बहिणीला कंदलगाव येथील इंडियन पब्लिक स्कूलमध्ये सोडून ITIच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी सोलापूरकडे दुचाकी क्रमांक MH13EG 4734 वरून निघाला होता. अंत्रोळी गुंजेगाव फाट्याजवळ त्याच्या समोरील हायवा टिप्पर MH13AX 3411च्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने रिहानच्या दुचाकीची टिप्परच्या पाठीमागे जोरदार धडक बसली. अपघातात रिहान गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच त्याचे वडील मिनाज मुजावर व कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. मंद्रुप पोलिसांनी जखमी रिहानला ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मैताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हायवा चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी मंद्रुप पोलीस पुढील तपास करत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.